सेवा सुविधांना प्राधान्य, पारदर्शक आणि जबाबदार अर्थसंकल्पाचा निर्धार. पनवेलकरांच्या सेवा सुविधांसाठी ठोस तरतूद, दुर्लक्षित घटकांसाठी संवेदनशील निर्णय आणि निधीच्या विनियोगावर कठोर अंकुश. पनवेल महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, दिव्यांग, मागासवर्गीय तसेच महिला बालकल्याण या महत्त्वाच्या घटकांना विशेष प्राधान्य देण्यात आले. महानगरपालिकेच्या एकूण उत्पन्नातील 5% निधी दिव्यांग, मागासवर्गीय तसेच महिला बालकल्याण यासारख्या महत्त्वाच्या घटकांसाठी वापरण्याच्या तरतुदीवर सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बेणेदार यांनी विशेष लक्ष देत हे प्रस्ताव सादर केले. दिव्यांग बांधवांच्या निर्वाह आणि कल्याणासाठी निधीची तरतूद महायुतीच्या निर्णयानुसार अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळेस अधोरेखित केले. अभ्यास करून शिक्षणासाठी देखील 174 कोटी 5 लक्ष रुपये एवढी भरीव तरतूद या ठिकाणी केलेली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या बांधील खर्च वजा जाता उरलेल्या रकमेवर 5% निधी हा दिव्यांग निधी, मागासवर्गीय कल्याण निधी आणि महिला बालकल्याण निधी याच्यासाठी वापरतात. यामध्ये जे दिव्यांग कल्याण निधी 48 कोटी 91 लाख ही जी तरतूद केलेली आहे, ही एवढी तरतूद 5% होत नाही. परंतु माननीय या ठिकाणी सभापती महोदय आणि आमचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीनं हे असं ठरवलं की दिव्यांग बांधवांना न्याय द्यायचा आहे. त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचण होता कामा नये. ते काम करण्यासाठी काही वेळेला सक्षम नसतात, तर त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला की त्यांना त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी उदरनिर्वाहासाठी काहीतरी आधार हा महानगरपालिकेचा मिळेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अशा पद्धतीतली एवढी रक्कम आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. आणि गेल्या वर्षी जेवढी आपण रक्कम दिली होती 12,000 रुपये त्यांचे 24 केले, 24 त्याच्यानंतर 18,000 होते त्यांचे 36 केले आणि 24,000 होते त्यांचे 48,000 केले. ही दुपटीनं वाढ केली. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये 2021 दिव्यांग बांधव राहतात. हे एवढे आनंद व्यक्त करतायत, पनवेल महानगरपालिकेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतायत, पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतायत, सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार व्यक्त करतायत की आमच्यावर आपण लक्ष दिलं आणि आम्हाला न्याय देण्याचं काम केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणून अशा पद्धतीतलं दिव्यांग बांधव या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतात. त्याबद्दल सभापती महोदय आपले आणि आपल्या टीमचे मी खरोखर या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो.